नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राहुल गांधी आज अचानक चर्चेमध्ये आलेले आहेत. त्याला कारणीभूत ठरलेले त्यांचं लोकसभेमधलं आक्रमकपणाची त्यांची शैली. झालं असं की उत्तर प्रदेशमध्ये चाललेल्या जातीय हिंसाचाराच्या अनुषंगाने चर्चा घडून यावी अशी मागणी होत होती, पण त्याला काही दाद मिळत नव्हती. अखेर विरोधक बाकांवरची माणसं हौदामध्ये आली, जो सभापतींच्या समोर असतो. राहुल गांधी कधी नव्हे ते त्या ठिकाणी बघायला मिळाले, आक्रमकपणे घोषणा देत होते. असं वस्तुतः कधी झालेलं नाहीये. खास करून काँग्रेसचा जो अगदी अप्पर क्रस्ट आपण मानला जाऊ शकतो, जो तिकडचे सगळ्या ज्येष्ठ नेते ज्यांना मानतो, त्याच्यापैकी ते आहेत, महासचिव आहेत, ते कधी आले नव्हते, पण आज ते असं बघायला मिळालं. नेमकं काय त्याचं कारण आहे? ही आक्रमक कार्यशैली काँग्रेस कार्यकर्त्यांना लुभावण्यासाठी, त्यांच्यामध्ये एक नवीन जोश आणण्यासाठी करण्यात आलेला हा काही भाग आहे का, की याच्या मागचे अन्य काही कारण आहेत का? हा केवळ नुसता एक स्टंट आहे जो त्यांना जमलेला नाहीये पुरेसा? यावरती आपण बोलणार आहोत. चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असतील सुनील चौके, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत, दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. याशिवाय आपल्यासोबत आहेत अतुल भातखळकर, भाजपचे प्रवक्ते. पुण्याहून आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अविनाश धर्माधिकारी. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव सुद्धा असतील. सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी आपण जाऊया चौकेंकडे. चौके सर, हे तुम्ही आता इतकी वर्ष लोकसभा दिल्लीच कव्हर करते आखी. काँग्रेसच्या पहिल्या फळीतला नेता थेट हौदात येऊन एखाद्या इतर खासदारांप्रमाणे आंदोलन वगैरे करतो, काही घोषणा वगैरे देतो, कधी बघायला मिळालं होतं? अचानक असं काय झालंय? याच्या मागची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर लोकसभा निवडणुकीत जो भगवा उडाला काँग्रेसचा, आणि त्यानंतर गेल्या 2.5 महिन्यात राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आणि काही प्रमाणात सोनिया गांधी यांच्याबद्दल काँग्रेस पक्षातल्या नेत्यांचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा जो भ्रमनिरास झालेला आहे, त्यावर कुठेतरी तो विसर पडावा आणि काँग्रेस अजून जिवंत आहे, काँग्रेस अजून आक्रमकपणे राजकारण करू शकते, हे दाखवण्याचा एक प्रयत्न म्हणून, एक केविलवाना प्रयत्नही म्हणता येईल याला. कारण ज्या पद्धतीनं काँग्रेसची संख्याबळच नाही आहे विरोधी बाकांवर, आणि त्यांना जी साथ मिळायला हवी इतर पक्षांची ती पण मिळत नाही. एक छोटे मोठे 2-4 खासदार असलेल्या पक्षांच्या मदतीनंच त्यांना हे सगळं विरोधाचं नाटक उभं करावं लागतं आहे. तर ही जी केविलवाणी परिस्थिती आहे, म्हणजे बाहेरची सभागृहाबाहेरची केविलवाणी परिस्थिती लपवण्यासाठी सभागृहात केविलवाणं नाटक करायचं, अशी अवस्था आता काँग्रेसवर ओढवलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी मागच्या महिन्यातही 7 तारखेला जुलैच्या ते महागाईच्या मुद्द्यावरून म्हणजे एक अर्धवट मनानं वेलमध्ये आले होते, तेव्हा त्याची अशीच दखल घेतल्या गेली होती. आणि आता परत तर हे एक मंथली रिकरन्स एक प्रकारचं हे झालेलं आहे. कारण 7 जुलै आणि आज 6 ऑगस्ट. तर एक प्रकारे काँग्रेस पक्षातले जे वाद आणि त्यांच्याबद्दलचा जो असंतोष एक खतखतच आहे पक्षात, त्याच्यावरून लक्ष उडवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दुसऱ्या फळीतले, तिसऱ्या फळीतले नेते, कार्यकर्ते सगळ्यांमध्ये एक मोठा असमाधानाची गोष्ट हे निर्माण झालेली आहे की पक्ष कुठंच पुढं चाललेला नाही आहे, पक्ष आढावाही घेत नाही आहे, पराभव का झाला आणि त्यातून काही बोध घेण्याची पक्षाची तयारी नाही आहे. आणि यासाठी जे काँग्रेसचं नेतृत्व आणि विशेषतः राहुल गांधी यांची जी एक हे जबाबदार ठरलेली आहे, तर त्यातून हा प्रयत्न मला वाटतं की त्यावरून लक्ष उडवण्यासाठी. कारण असं काही झालेलं नाही आहे की खूप परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, देशात जातीय दंगलीचे वनवे पेटलेले आहेत आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष इतका एकदम तळमळतो आहे, असं काही झालेलं नाही आहे. उत्तर प्रदेशात ते ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे काँग्रेस केंद्रात मोदींची सत्ता येण्यापूर्वी देखील आणि काही फारसा मुद्दा नसताना पण त्याला मुद्दा बनवायचा आणि स्वतःचा आक्रमकपणा ठसवण्यासाठीचा प्रयत्न होता. त्यातला एक मुद्दा तर भाजपनं मांडलेला आहे, तो घेऊन भातखळकरांकडे जाण्यापूर्वी धर्माधिकारींकडे आपण जाऊयात. धर्माधिकारी जे आपण चाणक्य मंडळच्या सोबत युवकांमध्ये काम करत असता, युवकांना अपील करणाऱ्या काही गोष्टी असतात, त्या इनएव्हिटेबली राजकारण्यांना फॉलो कराव्या लागतात. मग कधी मंत्र्यांच्या गाडीसमोर लोटांगण घाल, कधी हौदामध्ये जा, कधी कोणावर दगडफेक कर, किंवा या गोष्टी ज्याच्यामुळे आपला नेता आक्रमक आहे, आपला नेता हा नेहमीच्या पठडीबंद राजकारणाच्या बाहेर लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, अशी एक इमेज ठसवण्यास मदत होते. राहुल गांधी असं आतापर्यंत बाहेर करायचे, मग ते कुठे कोणाकडे जाऊन जेवतील, कुठेतरी रोजगार हमीच्या ठिकाणी जाऊन घामेलं उचलतील. पण आता लोकसभेत हा जो काही हौदासमोरचा हैदोस करण्याचा
त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरोखरच त्याच्यातून काही प्रतिमा काँग्रेसच्या युवा कॅडरमध्ये काही जाण्याचा प्रयत्न होईल का, असं इम्प्रेशन मुळात राहुल गांधींची पर्सनॅलिटी तशासाठी आहे का? सुदैवाने अशा प्रकाराने वाहवत जावा, प्रभावित व्हावा असा भारताचा सध्या युवक वर्ग बावळट राहिलेला नाही, एवढं तर मला आनंददायक म्हटलं पाहिजे. आत्ता आधी सुनील चावके बोलत होते, त्यांच्याशी 100% सहमत होतच मी चर्चा पुढे चालू ठेवतोय. आज जे घडलं त्याच्यातला एक महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तुम्ही राजकारण करण्याच्या नादात संपूर्ण देशाच्या लोकशाही व्यवस्थेच्या विधिमंडळाचं जे सर्वोच्च पद आहे त्या पदाचा मान राखला गेला पाहिजे, म्हणजे लोकसभेचे सभापती. ह्यांनी उठून ते सभापतीच पक्षपात करतात असा, ऍक्च्युली हा कुठल्याही गंभीर प्रकारच्या चर्चेत आजपर्यंत कधी कोणी उठून सभापतींवरच बोट नाही दाखवलेलं. म्हणजे तोल गेलाय म्हणजे किती गेलाय, तर तुम्ही उठून एकदम सभापती की ज्या स्वतः सलग 7-8 वेळा निवडून आल्यात, आजपर्यंत त्यांची प्रतिमा त्या समतोल आणि खरं म्हणजे राजकीय प्रतिमा सुद्धा नीट आहे, तुम्ही उठून एकदम लोकसभेच्या सभापती पक्षपातीपणा करतात, हे कमालीचं अयोग्य आहे. ज्या कारणासाठी केलं, संसदीय कामकाज सुरू होताना नेहमीच पहिला तास हा क्वेश्चन आवर, प्रश्नांचा आहे. त्याला मिनिस्ट्रीज वाटून दिलेल्या असतात. विचारलेल्या प्रश्नांची खूप गुंतागुंतीची अतिशय शिस्तबद्ध पद्धत आहे आणि सार्वजनिक हिताचा ऐन वेळचा कोणता विषय उपस्थित करायचा असेल तर ज्याचं नाव आहे 0 आवर, 0 प्रहर, म्हणजे प्रश्नांचा तास संपल्यावर. मग राहुल गांधींना काही करायचं होतं उपस्थित, समजा जातीय परिस्थिती आणि समजा काही उत्तर प्रदेशात प्रकार घडतायत, हे तर भयानकच आहेत आणि सगळ्या देशांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे. पण संसदीय कामात तो उपस्थित करण्याची वेळ 0 प्रहर होती. हे म्हणत होते प्रश्नोत्तरांचाच तास रद्द कर, हे अगदीच अयोग्य, इमॅच्युअर. आणि मग राहुल गांधींचं या प्रकारचं हे खरं तर वागणं नवीन नाही, यात काही आक्रमक नाही. त्यांचं स्वतःचं सरकार असताना आणि आपल्या त्यावेळचे पंतप्रधान अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भेटण्याचा दिवस असताना हे इकडे पंतप्रधानांना अपमानजनक असं त्यांनी ते अध्यादेश कचऱ्याच्या पेटीत टाकून दिला पाहिजे टाईपची विधानं केली होती. खरं म्हणजे एक पुन्हा एकदा इमॅच्युअर आणि अप्रगल्भ असंच व्यक्तिमत्व ह्यातून व्यक्त झालं. बरं, भातखळकरांकडे आपण जाऊयात. भातखळकरजी, राहुल गांधींना ज्यावेळी विचारण्यात आलं बाहेर आल्यानंतर की तुम्ही एवढ्या एक्स्ट्रीमला जाऊन का वागला, त्यांचं म्हणणं असं पडलं की लोकसभेमध्ये विरोधी पक्षांना काही बोलूच दिलं जात नाहीये, डिबेटची परिस्थिती उरलेली नाही, एकाच व्यक्तीच्या इशाऱ्यावरती सगळ्या गोष्टी चालतायत, म्हणून हा आमचा प्रोटेस्ट होता. भाजपने ही परिस्थिती ओढावून घेतली आहे, त्याच्यामुळे आज राहुल गांधी सुद्धा स्वतःचं पद आणि प्रतिमा सोडून जेव्हा असं हौद्यात येऊन काहीतरी करतायत त्यावेळी काही गोष्टी दखल घेण्याजोग्याच घडल्या असाव्यात असं इम्प्रेशन लोकांचं बनू शकतं. नाही, मला असं वाटत नाही की असं काही लोकांचं इम्प्रेशन बनू शकतं किंवा बनलं आहे. म्हणजे चावके आणि धर्माधिकारी जे काही बोलले त्याच्याशी मी सुद्धा 100% सहमत आहे. मुळात असं आहे, आज जो काही संसदेमध्ये राहुल गांधींनी प्रकार केला, या सगळ्या प्रकरणाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे खरोखर देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली होत आहेत का, की त्या होत असल्यामुळे स्थगन प्रस्ताव मांडून, ॲडजॉर्नमेंट मोशन मांडून, म्हणजे प्रश्नोत्तर दूर करून त्याच्यावर चर्चा करावी, अशा प्रकारची देशामध्ये कुठेही स्थिती नव्हती आणि नाहीये. तरी सुद्धा 0 आवरमध्ये खरगेंना लोकसभा अध्यक्षांनी बोलू दिलं. त्याच्यानंतर मुळात स्थगन प्रस्तावाची सूचनाच ही अध्यक्षांकडे गेलेली नव्हती आणि अध्यक्षांनी हे सांगितलं की तुमचा जो काही प्रस्ताव असेल तो मला लेखी द्या, त्याच्यावर चर्चा करू, त्याच्यावर निर्णय करू आपण. पण हे कुठलंही न करता राहुल गांधी थेट वेलमध्ये उतरले आणि त्यांनी भाया आवरत काहीतरी आरडाओरडा घोषणा देण्याचा प्रकार केला. मला वाटतं या सगळ्या प्रकरणातून राहुल गांधी जे आहेत हे अत्यंत सॉरी फिगर अशा अर्थाने बाहेर आलेले आहेत. त्यांनी तर सरळ अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. म्हणजे मी आज कमलनाथांचं स्टेटमेंट पाहिलं, जे संसदीय कार्यमंत्री होते, त्यांनी असं म्हटलं मी पक्षपातीपणाचा आरोप करत नाहीये, पण त्यांनी निपक्ष राहिलो पाहिजे, इतकं जबाबदारपणे बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि इथे मात्र राहुल गांधी थेट लोकसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की राहुल गांधी यातून अत्यंत अप्रगल्भ आणि एक सामान्य दर्जाचे नेते आहेत, हे आजच्या या घटनेत सिद्ध झालेले आहे. विरोधी पक्ष वर्षानुवर्षे या देशामध्ये आहेत. मला आठवत नाही की लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, जगन्नाथदादा जोशी, मधु दंडोते, बॅरिस्टर नाथ पै असे विरोधी पक्षांमधले पहिल्या फळीतल्या कुठल्याही नेत्याने कधीही वेलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी केला असेल, केलेला पण आहे, अन्य राजकीय पक्षांनी पण केला असेल, पण कुठल्याही पक्षाचे आणि विशेषतः या
प्रमुख विरोधी पक्षांचे प्रमुख नेते कधीही वेलमध्ये गेलेले नाहीयेत. त्यामुळे राहुल गांधी हे प्रमुख नेते नाहीयेत हे सुद्धा आज त्यांनी मला वाटतं आपल्या वर्तनाने सिद्ध केलंय. बरं, आपण राजीव सातवांकडे जाऊ. राजीव सातव आता चर्चेत सहभागी झालेले आहेत. राजीव सातवजी, आपण आता चर्चेत आलाय, मला कल्पना नाही आपण उर्वरित आपल्या मंडळींचे आपले गेस्टचं काही म्हणणं ऐकलंय का, पण सगळ्यांचं म्हणणं पडलं की मुद्दा काही एवढा मोठा नव्हता, केवळ शून्य प्रहारात जे शक्य होतं ते त्याच्यासाठी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची गरज नव्हती आणि अशा कुठल्या तरी एका मागणीसाठी हा असं हौदात वगैरे उतरण्यात हे सुद्धा पहिल्या फळीतल्या राहुल गांधींसारख्या नेत्यांना ते अशोभनीय आहे का? खरोखर एवढी परिस्थिती ओढवून घेतलेली तुम्ही, हे जे काय झालं त्याचा खरोखरच काही इमेज बिल्डिंगसाठी उपयोग होणार आहे? प्रसन्नजी, अतुलजी हे मुंबईत आहेत, त्याच्यामुळे लोकसभेत काय घडतंय हे त्यांना पूर्णपणे माहित नाही. काँग्रेसनं मागच्या 4 दिवसापासून या संदर्भातली नोटीस दिली होती. 4 दिवसापासून आम्ही सगळेजण अध्यक्षांकडे दररोज जात होतो आणि त्यांना विनंती करत होतो की अध्यक्ष महोदय, जातीय सलोखा या देशातला बिघडायला लागलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण चर्चेसाठी कधी घेणार आहात ते कृपया आम्हाला सांगा. दररोज जाऊन त्यांना विनंती केल्यावरही मागच्या 4 दिवसात त्यांनी एकदा सुद्धा या संदर्भामध्ये आश्वासन दिलं नाही. दुसरं, ते सांगतात की नियमानुसार उठवा. आम्ही नियमानुसार नोटीस दिली, आम्ही स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली, आम्ही 193 मध्ये घेण्याची नोटीस दिली. कुठल्याही गोष्टीला अध्यक्षांकडनं आम्हाला रिप्लाय सुद्धा येत नाही. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट अशी की अध्यक्ष आमच्याकडे बघून सुद्धा कारभार करत नाही. म्हणजे आमच्यासाठी इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे की सभागृहाचे अध्यक्ष सभागृहातल्या अर्ध्या असलेल्या विरोधी पक्षाकडे बघायला सुद्धा तयार नाही. आणि त्यामुळे जिथं आम्ही नोटीस देतोय, जिथं नियमात तुमच्याकडे यायला तयार आहोत, तुमच्या ऑफिसमध्ये येऊन आग्रह करतोय की अध्यक्ष महोदय कृपया हे चर्चेला घ्या आणि तुम्ही जर अजेंडाच ठरवला असेल की आम्ही तुमच्याकडे बघणारच नाही आणि आमच्या पाशवी बहुमताच्या जोरावर आम्ही सरकार चालवणार, अशा पद्धतीनं सरकार चालू शकत. पण राजीवजी, बाकीच्या भातखळकर पण असं म्हणाले की तुम्हाला शून्य प्रहाराचा एक मुद्दा तिकडे एक होता जिकडे तुम्हाला मुद्दा उपस्थित करता आला असता खरगेंना, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्नोत्तराचा तास अक्षरशः अडथळा त्याच्यामध्ये आणावा, एवढ्या मोठ्या प्रमाणात गोष्टी चालल्यात असं आपल्याला वाटतंय? प्रसन्नजी, काल सुद्धा आम्ही हा मुद्दा उचलला होता. काल अध्यक्षांनी आम्हाला बोलू सुद्धा दिलं नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला बोलूच द्यायचं नाही, हा जर अजेंडा ठरवला असेल तर हे लोकशाहीत चालू शकत नाही. लोकशाही केव्हा प्रगल्भ होते, जेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांचं सुद्धा मत ऐकून घेतलं जातं. अर्थात मागच्या 15 दिवसामध्ये अध्यक्षांनी मला स्वतः 2 वेळा समोर बोलून सदनाच्या समोर झापलं. शिवसेनेचे सदस्य वेलमध्ये आले की 2 मिनिटात, म्हणजे शिवसेनेच्या सदस्यांना 2 मिनिटाच्या वर मुद्दे सुद्धा मांडायची गरज पडत नाही. एआयडीएमकेचे सदस्य मुद्दे मांडायला लागले की 1 मिनिटाच्या आत त्यांचा मुद्दा ऍक्सेप्ट होतो. वेलमध्ये आले तर 1 मिनिटाच्या आत तुम्ही संसदेचं कामकाज थांबवता. आणि आम्ही मुद्दे काय मांडतोय, आम्ही एवढीच विनंती केली की आमच्या नेत्याला म्हणजे खरगे साहेबांना मुद्दा जो मांडायचा त्याला 2 मिनिटं द्या. तुम्ही शून्य प्रहारात सुद्धा वेळ द्यायला तयार नाही. तुम्ही प्रश्नोत्तराच्या तासात वेळ द्यायला तयार नाही. अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबायचा जर कार्यक्रम असेल तर तो चालू शकत नाही. आपण राजूजी तुमचा मुद्दा विचारूयात भातखळकरांना. भातखळकरजी, राजीव सातवांच्या बोलण्याला तर आपण उत्तर द्याच, पण मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की केवळ राहुल गांधी हे पहिले नेते नाही आहेत. शपथविधी झाल्यानंतर अध्यक्षांचा काहीच दिवसानंतरच्या सेशनमध्ये असा आरोप यापूर्वी सुद्धा झालेला आहे, त्याच्यानंतर माफी मागण्यात आली. पण सुमित्रा महाजन यांचं एकूणच याबद्दलचं वागणं, कार्यालय सगळा कारभार चालवणं याच्या बाबतीत फक्त काँग्रेसमध्येच नाहीये तर अलाइड जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मतभेद आहेत. नाही, मुळामध्ये आज सुद्धा शून्य प्रहारामध्ये खरगेंनी हा विषय मांडला. सुमित्रा महाजन त्यांना असं म्हटलं तुम्ही स्पेसिफिक बोला, कुठला इन्सिडेंट घडलाय देशामध्ये. एक दुसरा, स्वतः लोकसभा अध्यक्षांनी पत्रकारांना सांगितले कुठलाही स्पेसिफिक प्रस्ताव माझ्याकडे आलेला नव्हता, तो आल्यानंतर त्याच्यावर चर्चा करू. तिसरा मुद्दा जो आहे की जो आधीच्या माझ्या दोन्ही यांनी मांडलेला आहे, अशी कुठली देशात घटना घडली होती की प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवून याची चर्चा करावी, अशी कुठलीच घटना इमिजिएट घडलेली नव्हती. स्थगन प्रस्ताव ऍडमिट केला जातो, यात काही नवीन नाहीये, पण ते प्रत्येक वेळेला मांडला जात नाही. आणि मला असं वाटतं की संसदेच्या दुसऱ्या म्हणजे खऱ्या अर्थाने पहिल्या अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा थेट आरोप करणं, याच्यातून काँग्रेसचा मानसिक तोल ढाळलेला आहे. आणि सातवांनी याचा खुलासा करावा की राहुल गांधी जर का त्यांचे क्रमांक 1 क्रमांक 2 नेते असतील तर आज ते वेलमध्ये कसे काय गेले होते. संसदीय परंपरेमध्ये कुठल्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेते आतामध्ये कधी वेलमध्ये गेल्याचं मला तरी आठवत नाहीये. त्यामुळे राहुल गांधींनी अशा प्रकारचं कृत्य केलंय आणि ते करताना सुद्धा टीव्हीवर दिसतंय की ते आपल्या मातोश्रींची चर्चा करतायत. ती चर्चा झाल्यानंतर ते वेलमध्ये घुसले.
हे सुद्धा अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत बरं, आपण हा चुकीचं आहे. विचारूयात राजीवजी, कारण हा आणि मुद्दा कमलनाथ आरोप करत आपण नाहीये. विचारूयात भातखळकरजी, कारण हा मुद्दा आपण सगळ्यांनीच उपस्थित केला होता. राजीव सातवजी, याच्यातला एक मुद्दा आम्हाला सगळ्यांना म्हणजे जो विषय चर्चेचा विषय आहे की बाकीचे खासदार जातातच, सगळ्या पक्षांचे जातात, पण राहुल गांधींनी हौदामध्ये उतरावं आणि घोषणा द्याव्यात. पहिल्या फळीतले नेते आपण त्यांच्याकडे बघतो, त्या अर्थानं पंतप्रधान पदाचे उमेदवार ते राहिलेले आहेत. हे पक्ष शिस्तीच्या बाबतीत राहुल गांधींची स्वतःची जी प्रतिमा आहे त्या बाबतीत शोभण्यासारखं होतं का हो? प्रसन्नजी, खरा हा प्रश्न म्हणजे राहुल गांधींच्या संदर्भात तुम्ही प्रश्न काढला, चांगली गोष्ट आहे. प्रश्न खरा हा यायला पाहिजे होता की नरेंद्र मोदी आता मोनी बाबा झालेले आहेत का? नरेंद्र मोदी लोकसभेत उपस्थित राहत नाहीत. नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर कुठल्याही पत्रकारांना घेऊन जात नाहीत. नरेंद्र मोदी कुणाशी बोलायला तयार नाहीत. भूतानमध्ये जाऊन नेपाळचा उल्लेख करतायत. नेपाळमध्ये जाऊन काहीतरी म्हणजे स्वप्न दाखवण्याचा जो विषय आहे की भारतात स्वप्न दाखवून आता थकले, आता भूतान आणि नेपाळमध्ये स्वप्न दाखवण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. या देशातील आजचे दिन कुठे आहेत हे आम्ही शोधतो आणि त्या संदर्भात हे सरकार आता बोलायला तयार नाही. विरोधी पक्षानं विरोधी पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. तुम्ही जर लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला बोलूच देणार नसाल तर येणाऱ्या काळामध्ये ताकदीनं जेलमध्येच नाही तर रस्त्यावर आणि वेळ प्रसंगी जेलमध्ये सुद्धा जायची आता काँग्रेसची तयारी आहे. कारण आजचे दिन कुठे आहेत बरं, ते आम्ही शोधतोय. पण मग तुम्हाला म्हणायचं ही मागणी किंवा ही भूमिका मांडण्यासाठी राहुल गांधींनीच आता हौदात उतरायला हवं होतं, कारण हे कधी नव्हे ते घडलेलं आहे. पहिल्या फळीतल्या नेत्याने अशी परिस्थिती ओढवली, त्यामुळे करावं लागलं असं तुमचा दावा आहे, तुमचं समर्थन आहे? प्रसन्नाजी, बोला. प्रसन्नाजी, विषय असा आहे की 44 पैकी राहुलजी आणि सोनियाजी सोडले तर बाकी 42 जणांना तुम्ही बोलूच देणार नाही. ही जर भूमिका सत्ताधारी पक्षाकडून घेतली जात असेल, 12 वाजून 11 मिनिटाचं अध्यक्षांचं वर्तवणूक आणि 12 वाजून 12 मिनिटानंतरचं फुटेज कृपया पहा. चावके सर आहेत, सगळे ज्येष्ठ तुम्ही आहात सगळे, पण 12 वाजून 11 मिनिटानं अध्यक्ष ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाकडे पाहून हसत होत्या आणि 12 वाजून 12 मिनिटानं ज्या पद्धतीचे हावभाव त्यांचे विरोधी पक्षाच्या बाबतीत होते, हे अध्यक्षाचं वर्तणूक असू शकत नाही. अध्यक्ष हा मातेप्रमाणे आहे, अध्यक्ष हा पित्याप्रमाणे आहे आणि अध्यक्षानं त्याच्या दर्जाप्रमाणेच राहिलं पाहिजे. आणि राजीव सातवजी, आपण खरोखर काही गंभीर आरोप व्यक्त करतायत आणि ज्या अर्थाने आपण समर्थनाच्या दृष्टीनेच म्हणतायत, म्हणजे तुमच्या काँग्रेसची ही अशी भूमिका झालेली आहे जो विरोधकांमधला मोठा विरोधी पक्ष आहे की अध्यक्षांचं काहीतरी चुकतंय. सुनील चावकेंकडे जाऊन मग पुन्हा एकदा भातखळकरांकडे जाऊया. सुनील चावकेजी, तुमच्यावरती कुठल्याही पक्षाचा आरोप करता येणार नाही, तुम्ही सुद्धा वार्तांकन करत असताना असं जाणवतंय, किमान असा संशय यावा अशी थोडीफार तरी जागा आहे की महाजन ज्या प्रकारे कारभार हाकतायत लोकसभेचा त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो?